बघा पहिला शब्द काय रे? क्लीन. क कला ल त्याला वेलांटी आणि न क्लीन. कधी कधी हे ई आणि ए आले ना, ह्याचा वापर कशासाठी करतो आपण? वेलांटीसाठी करतो. लक्षात राहू दे बरं का. हां, हा शब्द बघा कसा वाचायचा. आय म्हणजे काय? ई आहे. आय म्हणजे काय? ई. आणि ह्या न इन. आता ह्याला सी म्हणायचं का साय म्हणायचं? सी म्हणायचं का साय म्हणायचं? हे कशावरून ठरवायचं? पुढे बघा, एक अक्षर सोडून ई आलं, एक अक्षर सोडून कोण आलंय? ई आलं, म्हणजे ह्याला साय म्हणणार. इन साय असं. इन साय आणि ड ई सायलेंटच. इनसाइड. समजतंय? इनसाइड. पुढे बघा, हा शब्द कुठला आहे? कुठला शब्द आहे? हेड. काय? हेड. हेड म्हणजे डोके. हेड. हा बघा, क्लोज. क्लोज यस आलंय. बऱ्याच वेळा उच्चार ज असा निघतो शेवटी. काय? ज. आता बघा, क ला ल जोडलंय, त्याला एक काना एक मात्रा. क्लो आणि ज. क्लोज. क्लोज म्हणजे बंद. हा बघा, कुठला शब्द आहे? एट आहे. काय? 8. 8ला काय म्हणतो इंग्लिशमध्ये? एट. ते वाला EIGHT. 8. हे कुठलं आहे? सिनेमा. ह्याला सी उच्चार का काढला रे? जा का तर ह्याच्या समोर कोण आलंय? आय. पाठच झाला असेल आता. आय ई आणि वाय ह्याच्या समोर आलं तर उच्चार क न निघता काय निघतो? स निघतो. सिनेमा. हा कुठला आहे? ब्लॅक. ब्लॅक. ब्लॅक म्हणजे बघा, सी के आले. सी आणि के एकच क घ्यायचं, एकच कचा उच्चार काढायचा. ब ला ल त्याच्यावरती अर्धा चंद्र. ब्लॅ आणि क. ब्लॅक. ब्लॅक म्हणजे काळा. आता बघा, ह्याला बी म्हणायचं. काय? बिफोर. 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 बिफोर म्हणजे पूर्वी. बिफोर हे पण लक्षात ठेवा. बिफोर वाचता आलं पाहिजे प्रत्येकाला. कुठला शब्द आहे? नाव. नाव. नाव म्हणजे आत्ता. हां, शॉप आहे. शॉप नाही म्हणायचं. शॉप. श ओचं काय? काना आणि अर्धा चंद्र. शॉ आणि प. शॉप. प. शॉप. शॉप म्हणजे दुकान. दुकान. शॉप. कुठला शब्द आहे? ड्रीम. इतका वेळ नाही लागला पाहिजे. डच्या पोटात रेग. ड नमरूचा त्याच्या पोटात रेग. ड्र आणि त्याला वेलांटी. ड्री आणि म. ड्रीम म्हणजे स्वप्न. काय? ड्रीम म्हणजे स्वप्न. ड्रीम. सांग कार्तिकी. टेबल. काय? टेबल. टेबल म्हणायचं. टेबल. कुठला शब्द आहे? सांग कार्तिक. सांग. रिव्हर. कुठला आहे? रिव्हर. बघा, र त्याला पहिले वेलांटी. री आणि वर. हे शब्द शिकवलेत मी, शेवटी लागतात. वर. हे काय झालं रे? पर. हे काय झालं? तर. हे काय झालं? समजतंय? वाचता आलं पाहिजे हे शब्द. फॉर. काय? फॉर. फ काना त्याच्यावरती अर्धा चंद्र आणि र. फॉर. फोर नाही म्हणायचं. लक्षात राहील आता. पुस्तकात सारखं येतो बघा. फॉर. हँड. वर अर्धा चंद्र आणि न ला ड. हँड. हँड म्हणजे हात. ठीक आहे. बट. बट म्हणजे परंतु. बट म्हणजे काय? परंतु. हां, सांग. कम. मराठीचा अर्थ सांग. येणे. कम म्हणजे येणे. हां, वेरी. काय? वावर एक मात्रा आणि र ला दुसरी वेलांटी. वेरी. शीप आहे. काय? शीप. शीप. हां, काय? राईट आहे. काय? राईट. राईट म्हणजे
लिहिणे. राईट म्हणजे लिहिणे. कुठला शब्द आहे? कुठला आहे? पे. अरे शिकवलं ना तुम्हाला पे. हे काय झालं? मे. हे काय झालं? हे काय झालं? समजलं ना? पुढे बघा. फाइंड. फाइंड. हां चीज आहे काय? चीज. ची आणि ज. चीज. दुधापासून एक पदार्थ बनतो बघा, चीज. वर्क. सांग कुठला शब्द आहे? लक्ष्मी कुठला आहे? वर्क. काय? वर्क. हां लँड. लवर अर्धचंद्र ल्या आणि न लड. लँड. कुठला शब्द आहे बघा? एअर. काय? एअर. एअर म्हणजे हवा. हां सांगा. सी. सी. सला दुसरी वेलांटी सी. हां ह्या सीट. काय? सीट. सीट म्हणजे बसणे. बघा हा कुठला शब्द आहे? और. काय? और. और म्हणजे काय म्हणतो मराठीत? किंवा. हां हा सांगा. काय? रन. रन. रन म्हणजे पळणे. हां हा काय? बेटर. बेटर. बेटर म्हणजे चांगला. हां हा काय? डॉटर. डॉटर. जी एस सायलेंट ठेवायचं. डॉटर. डॉटर म्हणजे मुलगी. काय लिहिलं आहे? सेंड. सेंड म्हणजे पाठवणे. सेंड म्हणजे पाठवणे. पत्रही पाठवणे. बघा पुढचा शब्द काय आहे? गुड. काय? गुड. हे बघा काय? लिव्ह पण होतं आणि लाईव्ह पण होतं. लिव्ह म्हणजे राहणे आणि लाईव्ह म्हणजे जगणे, जिवंत. दोन्ही पण ठीक आहे. कुठला कधी घ्यायचं ते ठरवायचं असतं आपलं पण. हां गेम. गेम. ॲज. ॲज. स नाही म्हणायचं, ॲज म्हणायचं. काय? ॲज. हां हा सांगा. थिंग. कुठलं आहे? थिंग. बघा मनी. कुठला शब्द आहे? मनी. लक्षात राहू द्या स्पेलिंग वगैरे. मनी म्हणजे पैसे. हां प्रॉब्लेम. प्रॉब्लेम. प्रॉब्लेम म्हणजे समस्या. हां एनी. एनी. कुठला शब्द आहे? इट. कुठला आहे? इट म्हणजे खाणे. हां काय रे? डॉक्टर. डॉक्टर. हां कुठला आहे? आयडिया. आयडिया. आयडिया कल्पना. हां कुठला शब्द आहे? पिक्चर. पिक्चर. हा कुठला शब्द आहे? शेवटी हा लागल्यानंतर त्याला चर वाचायचे. चार शब्दांनी एकदा. चर. काय? चर. हा काय रे मला सांगा? हा जर शेवटी लागला TION काय वाचणार? क्षण. काय? क्षण. TUAL. च्युअल. राहिला लक्षात? पिक्चर. तसं हे बघा. फ्रॉम. काय? फ्रॉम. हां हे काय? इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट. कोल्ड. कोल्ड. काइंड. काइंड. सेम. सेम. समजलं? झाले.